बातमी पावसाची आहे। ठाणे आणि परिसरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईतही पाऊस पडतोय, पण मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी आहे। पण ठाणे आणि परिसरामध्ये तुफान पावसानं नागरिकांना अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। ही दृश्य स्टेशन परिसरातली आहेत ठाण्याच्या, जिथे सकाळी सकाळी या पावसानं लोकांची काहीशी तारांबळ सुद्धा उडाली। कामाला जावं लागतं, इथे बघतोय मोठी रांग आपल्याला रिक्षांची लागलेली पाहायला मिळते। दुसरीकडे दिवसाभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या मी ठाणे स्टेशन परिसरात आहे आणि ठाणे स्टेशन परिसरात अनेक जण सकाळी कामाला निघालेले आहेत आणि कामाला निघालेले असताना या मुसळधार पावसामध्ये ठाणेकरांना कामाला जावं लागतं। इथे बघतोय मोठी रांग आपल्याला रिक्षांची लागलेली पाहायला मिळते। दुसरीकडे पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचतंय। हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला आहे तर यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपात तर काही ठिकाणी अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे। आणि यामध्ये सकाळपासून जेव्हा हा मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये पडतोय तर ही आपण दृश्य बघतोय कशा प्रकारे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा ठाणे स्टेशन परिसरात आपल्याला झालेली पाहायला मिळते। आता जर असाच पाऊस पुढे सुरू राहिला तर काही ठिकाणी नक्कीच वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो। मात्र ठिकठिकाणी प्रशासन सुद्धा अशा मुसळधार पावसामध्ये कुठली वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतंय। वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे। तर ठाण्याच्या स्टेशन परिसरातनं आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी घेतलेला आढावा होता। पावसाचा जोर प्रचंड आहे, रिक्षांची मोठी रांग लागलेली आहे। ठाणे स्टेशन परिसरामध्ये वाहतूक कोंडीची शक्यता सुद्धा, पाणी साचलं तर निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। रेल्वे वाहतुकीवर, रस्ते वाहतुकीवर तुर्तास तरी या पावसाचा कोणताही परिणाम नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।